This news is sponsored by Abhyuday Piles. महान्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिन मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूर शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 जून रोजी जिल्हाधिकारी विपिन ईटनकर मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्ध विहार, मंदिरे, गुरुद्वारा व इतर सर्व धार्मिक स्थळे यातील भंतेजी व इतर पुरोहित या सर्वांना शासनाकडून मानधन स्वरूपात किमान प्रतिमाह सुमारे 7,000 रुपये मिळावे या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा, विविध धर्माचा, संस्कृतीने पावन असलेला प्रदेश असून महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी असलेले बुद्ध विहार, विविध मंदिरे, त्याचबरोबर गुरुद्वारा हे एक श्रद्धेचे स्थान असून या स्थानांचे पवित्र राखण्याचे काम वर्षानुवर्षीपासून त्यांना सांभाळणारे भंतेजी समूह व इतर सर्व पुरोहित मंडळी यांना शासनाकडून मानधन स्वरूपात किमान प्रति महा सुमारे 7,000 रुपये इतके मानधन स्वरूपात देण्यात यावे, जेणेकरून या सर्वांचा उद्धार निर्वाहासाठी सदरील रक्कम कामी येईल। अशा प्रकारे अनुदान इतर राज्यांनी यापूर्वी सुरू केलेले आहे, तरी आपण आपल्या स्तरावरून योग्य मार्गाने शासनाकडे सदरील प्रस्ताव सादर करावा। तसेच नमूद सर्व जणांना पंडित दीनदयालजी उपाध्याय आरोग्य विमा म्हणून रुपये 5 लाख पर्यंतचे विशेष आरोग्य कवच देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन उत्तर नागपूर स्थित बाबूजी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर संदीप शिंदेसह टीम द्वारे करण्यात आले आहे। महान्यूज सेवन करता रिंकू पातावणे, नागपूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्यात सुरू असलेले ड्रग आणि अवैध धंदे अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे। चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना हे सगळे अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू होते। आता अजित पवार पालकमंत्री झाल्यावर हे सर्व धंदे उघड झाले आहेत। तसेच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला घरचा आहेर दिला आहे, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे। चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे, याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे। मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात, अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत। नाशिक येथील पंचवटी परिसरात आक्षेपार्ह पत्रक वाटून दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या। तसेच पवई, मुंबई येथील भीमनगरातील 700 घरे राज्य शासनाने अनधिकृतपणे पाडली। शिवाय नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात अवैधपणे अतिक्रमण केले जात आहे। या घटनांविरोधात धुळे शहरातील आंबेडकरी संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदना करण्यात आली। त्यानंतर भीमसैनिकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले। याबाबत आंदोलकांनी बोलताना सांगितलं की नाशिक येथील पंचवटी भागात जे अज्ञातांनी समाजात द्वेष निर्माण करण्याचे पत्रक छापले, त्यांच्यासह हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवरील प्रथमेश संदीप चव्हाण याच्यावर पत्रक छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच पवई येथील भीमनगरातील 700 ते 800 घरे पावसाळ्यात पाडण्यात आली। वास्तविक पावसाळ्यात कोणालाही बेघर करता येत नाही, तरीही हिरानंदानी या बिल्डरच्या दबावातून सरकारने पाऊल उचलले। तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीच्या आवारात खोदकाम करून अतिक्रमण करण्यात आले, त्यामुळे सदरचे खोदकाम थांबवण्याची मागणी भीमसैनिकांनी यावेळी केली आहे। 2 दिवसाआधी नाशिक पंचवटी येथे एका हरामखोराने जातीय द्वेषातून अनुसूचित जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे। ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार्ह मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे। त्या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे। आमची पोलीस प्रशासनाला इथे मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी। आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर 700 ते 800 घरांवर बुलडोजर फिरवण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले। त्याच्या देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन तेथे सुशोभीकरणाच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे। त्या अतिक्रमण थांबून तेथील प्रशासनाने देखील
चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। जर आपली कॅपॅसिटी अशी असेल, मी प्रशासनाचा आदर करणारा माणूस आहे, भारतीय संविधानाचे आम्ही रक्षक आहोत, संविधान हे आमच्या बापाने लिहिलेलं आहे, त्या संविधानाला आम्ही मान देतो, पण प्रशासनाला आम्ही एकदा धमकावून सांगतो, ज्या वेळेस दलित समुदायावर अन्याय होतो त्या वेळेस तो आमचा का असे ना अन्याय करणारा त्याला फाशीची शिक्षा तुम्ही दिलीच पाहिजे। हे झालं पहिलं। आणि दुसरं, प्रशासन आमच्यावर बंदी आणतंय, आम्हाला मोर्चा काढू देणार नाही, आम्हाला निषेध करू देणार नाही। आमचे काही लोक म्हणतात आपल्याला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल। या देशाचा कायदा आमच्या बापाने लिहिला आहे। ठाण्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यानं श्रमजीवी कामगार रयत संघटनेतील कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढील 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। 2019 पासून 4 कॉम्प्रेस प्रेस मशीन, 12 वाहने, 26 डब्बे, 2 जेसीबी द्वारे कचरा वाहतूक सुरळीत चालू होती। फेब्रुवारी 2021 पासून हेच काम बालाजी ट्रान्सपोर्ट करत आहे। 12 वाहनांपैकी 1 गाडी डायघर प्रकल्पात पाठवली, 3 वाहने ब्रेकडाऊन धूळखात पडून आहे। उरलेल्या 8 वाहनातून कचरा वाहतूक होते। 26 डब्बेपैकी 9 कंटेनर उपलब्ध आहेत, बाकीचे 17 कंटेनर दुरुस्ती अभावी धूळखात पडून आहेत। दुपारी 12 ते 2 या वेळेत कंटेनर उपलब्ध नसतात, त्यामुळे घंटागाडी खाली होत नाही। साठेनगर इंदिरानगर पर्यंत रांगा लागतात। तसेच 10 गाड्या मिळून एकही एक्स्ट्रा टायर उपलब्ध नाही। टायर पंक्चर झाल्यास तोच टायर बनवून घ्यावा लागतो। 4 कॉम्प्रेस प्रेस मशीन पैकी रडत खडत 2 मशीन सुरू आहेत। यापैकी 1 मशीनला कंटेनर लावण्यासाठी जेसीबी लावावी लागते। 2 जेसीबी पैकी एकही जेसीबी अशी नाही की सलग 2 तास खात्रीशीर चालू शकेल। एवढे सगळे असूनही फेरे कमी झाले तर वाहन चालक कामगार यांना दोष दिला जातो। हाफ डे लावणं, 8 दिवस घरी बसवणे, सफाई कामगारांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कामावर पाठवले जाते। तसेच कामगारांची सुट्टी उशिराने होत आहे अशी प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे। आतापर्यंत जे पावसाळी साधनं आहेत ते अजूनही पाठपुरावा झालेला नाहीये। सर्वप्रथम पाठपुरावा झालेला आहे, पण अजूनही कुठल्याही प्रकारचे साधनं दिलेले नाहीत, रेनकोट नाही, चप्पल वगैरे नाही आहे। पण महत्त्वाचा विषय असा आहे की मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जी आहे ती सीपी तलावामध्ये जे डम्पिंग कचरा उचलण्याचं काम करते, त्या कंपनीने आम्हाला 60 कामगारांना ही नोटीस दिलेली आहे की 30 तारखेपर्यंत तुमचं काम समाप्त झालेलं आहे, सेवा समाप्त झालेली आहे आणि आमचा 2 महिन्याचा पगार अजूनही दिलेला नाही आहे। आणि दुसरा विषय असा आहे की जे वार्षिक रजेचा पगार होता तो 4 वर्षापासून दिला नव्हता। आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला 2 वर्षाचा वार्षिक रजेचा पगार दिलेला आहे आणि हा जो चालू महिन्याचा पगार आहे आणि मागच्या महिन्याचा तो पगार आणि 2 वर्षाच्या लेवीचा वार्षिक रजेचा पगार त्यांनी थांबवून ठेवलेला आहे। कारण आम्हाला त्यांनी सांगितले की तुमची सेवा बंद होणार आहे। सेवा बंद होणार आहे म्हणजे काय, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जे 10 वर्षाचं होतं ते अजून 5 वर्ष चालणार आहे। परंतु त्यांनी आम्हाला जबरदस्ती जे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीनं सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे बालाजी कॉन्ट्रॅक्ट म्हणून। बालाजी ट्रान्सपोर्ट हा कामगारांची छळवणूक करत आहे। जे काम कामगाराला दिलं जातं ते काम होत नाही आहे आणि कामगाराला जबरदस्तीनं धमक्या दिल्या जातात, तुम्हाला घरी बसवल्या जाईल। आणि मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनीने सुद्धा नोटीस त्यांचं ऐकून नोटीस काढलेली आहे आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला 30 तारखेपर्यंत तुमची त्याच्यानंतर सेवा बंद करण्यात आहे। ह्या छळवणुकीमुळं आम्ही सर्व कंत्राटी कामगारांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। सर्व कंत्राटी कामगाराचं मी धन्यवाद करतो, कारण जेवढ्या घंटागाडीचे कामगार आहेत फायलेरियाचे सगळ्यांनी आमच्या सीपी तलावाच्या कामगाराला येऊन एवढा इथं सपोर्ट केला। कारण माहीत आहे प्रत्येक कामगार प्रत्येकाला अडचणीमध्ये कामाला येतो आणि आमची परिस्थिती अशी आहे, आज आम्हाला नोटीस दिली आहे की तुम्हाला 30 तारखेनंतर काम बंद आहे। जे महापालिकेचं काम चालतं कचरा उचलण्याचं ते काम चालू आहे, परंतु यांनी आम्हाला धमकी वजा ही नोटीस काढून आम्हाला काम बंद करणार, तुमची सेवा बंद करणार अशी नोटीस काढून आम्हाला घाबरवण्यात आलेलं आहे। म्हणून आम्ही हे जे निवेदन देत आहोत त्याच्यासाठी आज इथे आलो होतो आणि अतिरिक्त आयुक्त आहेत रोडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलं सुद्धा आहे की 8 दिवसामध्ये जर आमची कारवाई वगैरे जर बंद नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहोत। सीपी तलावामधून एकसुद्धा गाडी निघू देणार नाहीत आणि सर्व जेवढे ठाण्यातले कंत्राटी कामगार आहेत त्यांचासुद्धा आम्हाला पूर्ण सपोर्ट पाठिंबा आहे। दुसरा विषय असा आहे की ज्या घंटागाडी आहेत 2 वाजेपर्यंत खाली व्हायला पाहिजे होत्या त्या होत नाहीत। घंटागाडीचे जेवढे कामगार आहेत त्यांना 6 वाजता आहेत 7 वाजता आहेत आणि त्यांना विना मोबदला त्यांना 1 रुपयासुद्धा मिळत नाही, त्यांना 8-8 10-10 तास लागत आहेत। याचं कारण आहे की जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे बालाजी ट्रान्सपोर्ट म्हणून ही कंपनीचे चालवतात पोकलंड जेसीपी हमेशा बंद पडतात आणि त्या बंद पडण्यामुळे कचरा वाढतो आणि ज्या गाड्या असतात घंटागाड्या त्यांना उशीर होतो, ट्रॅफिक होती। त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो की मागे काही दिवसापूर्वी सीपी तलावची डम्पिंगला कुलूप लावण्यात आलं होतं काही कार्यकर्त्यांनी। का
कारण त्या ठिकाणाहून फक्त 5 मिनिटाच्या ठिकाणावरून ॲम्ब्युलन्स 2 तास उभा होती, ती ॲम्ब्युलन्स न गेल्यामुळं म्हणजे एवढा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतोय ह्या डम्पिंग ग्राउंडमुळं, आणि याचं एकमेव कारण आहे ठेकेदार. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावामध्ये राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनन करताना सापडलेली मूर्ती इतर ठिकाणी न हलवता सिंदखेड राजामध्येच ठेवण्यात यावी अशी मागणी होत आहे. सिंदखेड राजा हे एक ऐतिहासिक गाव आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ या ठिकाणाहून महाराष्ट्र स्वराज्याची निर्मिती झाली आहे. आज रोजी राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीची उत्खनन काम सुरू असताना सापडलेली शेषशाही विष्णू अवतारांची मूर्ती हे एक भगवंताचे अवतारात आहे. असे असताना ही मूर्ती नागपूरला नेण्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून उघड केले आहे. परंतु आम्ही सिंदखेड राजाचे नागरिक या मूर्तीला सिंदखेड राजाच्या बाहेर जाऊ देणार नाही. सिंदखेड राज्यात सापडलेली विष्णूची मूर्तीची स्थापना ही सिंदखेड राजामध्येच करण्यात यावी अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. म्हणून सदर शेषशाही विष्णू अवताराची मूर्ती इतर ठिकाणी न हलवता सिंदखेड राजामध्येच या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात यावी अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं पुरातन खात्याला नम्र विनंती करण्यात आली आहे. सिंदखेड राजाला मिळालेला ऐतिहासिक दर्जा हा कायम टिकून राहावा यासाठी पुरातन खात्याच्या ताब्यात असलेले रामेश्वर मंदिरामध्ये या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात यावी किंवा पुरातन खात्याने स्पेशल नवीन मंदिर बनवून या मूर्तीची प्राण प्रतिष्ठेसाठी तयारी करण्यात यावी. कारण अशी शेषशाही विष्णूची मूर्ती जवळपास कुठेच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिंदखेड राजामध्ये या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा केल्यास सिंदखेड राजाचं वैभव उद्यासेल. गावातील व आसपास असलेल्या खेड्यातील लोकांना सुद्धा या मूर्तीचे दर्शन मिळेल. सिंदखेड राजाचा ऐतिहासिक दर्जा उंचावेल म्हणून सिंदखेड राजाच्या बाहेर नागपूरला किंवा इतर ठिकाणी ही मूर्ती नेण्यात येऊ नये. अन्यथा जिल्हाधिकारी या ठिकाणी जाऊन आंदोलन करू असा इशारा ॲडव्होकेट संदीप मेहदरे, शेतकरी संघटनेचे नेते विजय घोंगे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजे अशोकराव जाधव, विजय चौधरी इतर कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरामध्ये राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर मागील काही काळापासून उत्खननाचे काम चालू आहे. त्यामध्ये सुरुवातीला त्या उत्खननामध्ये महादेवाची पिंड सापडली. तसेच अजून खोदकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असं महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी सापडलेलं आहे. तसेच अजून खोदकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी फार सुंदर अशी विष्णू देवतेची समुद्र मंथन करताना सुंदर मूर्ती त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्या मूर्ती एवढी सुंदर आहे की त्याला पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातील परिसरातील लोक मोठी गर्दी करत आहेत. परंतु पुरातत्व विभाग ती मूर्ती या ठिकाणाहून नागपूरला नेणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यासाठी आम्ही एक विनंती करतो पुरातत्व विभागाला की आमचा इतिहासाचा ठेवा हा आमच्या शहरामध्येच ठेवावा, ते इतरत्र नेऊ नये. या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी आम्हाला त्या मूर्तीचा फायदा होऊ शकतो. परंतु आमच्या माहितीप्रमाणे ती मूर्ती नागपूरला नेणार आहे. तर त्यासाठी आम्ही या शहरात असन आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक असन फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत. माझी शासनाला असेल, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना असेल, त्यांना नम्र विनंती आहे की आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो की आमची मूर्ती तुम्ही नेऊ नका. परंतु नेण्याचा प्रयत्न केला तर हे हात खोलण्याची आम्ही कुठं तमा बाळगणार नाही. येणाऱ्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. मी आपणास निदर्शनास आणून देतो की आमची मूर्ती आमच्याजवळ ठेवा, तो इतिहासाच ठेवा, आमच्याजवळ राहू द्या. तुम्हाला एक विनंती करून सांगतो, जर नेण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी विष्णूची 11व्या शतकातली म्हणजे जवळपास 1000 वर्षापूर्वीची अत्यंत दुर्मिळ अशी भारतामध्ये क्वचितच सापडणारी आतापर्यंत अशी मूर्ती कुठंच नव्हती. इतिहासातली नोंद होण्यासारखी ही मूर्ती या ठिकाणी सिंदखेड राजा शहरामध्ये आमच्या जिजाऊच्या राजे लखुजीराव जाधवांच्या समाधीस्थळी या ठिकाणी सापडलेली आहे. आणि पुरातत्व विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या किंवा त्या विभागाच्या मनमानीमुळं या ठिकाणी असं चर्चिले जात आहे की ही मूर्ती या ठिकाणून नागपूरला नेण्याचा घाट या ठिकाणी घालण्यात येत आहे. परंतु आमच्या सिंदखेड राजाच्या परिसरातली शहरातले नागरिक, परिसरातले, तालुक्यातले, संबंध जिल्ह्यातले नागरिक या ठिकाणी कदापि ही मूर्ती नागपूरलाच काय कुठेही हलू देणार नाही. हा पुरातत्व विभाग काय पाकिस्तानचा विभाग आहे का? हा भारतातलाच विभाग असून हा काय कोणाच्या मनमानीवर चालतो काय? स्वतःची दादागिरी या पुरातत्व विभागाची आहे का? आम्ही ही दादागिरी कधी खपवून घेणार नाही. आम्ही इथं या रक्त सांडलंच चालेल पण ही मूर्ती आम्ही जाऊ देणार नाही. आमच्या परिसराचा वैभव ही मूर्ती ठरणार आहे. तुम्हाला जर काही रिसर्च करायचा असेल इथं रिसर्च ह्या जिजाऊच्या जन्मस्थळी करा.
ज्या मातेनं या स्वराज्य निर्माण केलं, जिच्या उदरातून स्वराज्याचं स्वप्न या ठिकाणी साकार झालं, इथं का बरं करत नाही? सिंदखेड राजाला झालं तर काय अपमानास्पद होणार आहे का? अरे इथं जर झालं तर अजून सिंदखेड राजाचं नाव ऐतिहासिक जागतिक लेवलला जगविख्यात नाव सिंदखेड राजाचं आहे आणि तुम्ही नागपूरला सांगता की अजिबात होणार नाही. माझी या परिसरातल्या सर्व माजी लोकप्रतिनिधींना, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की शंडासारखे वागू नका. या ठिकाणी पुढाकार घ्या. ही जनता या ठिकाणी तुम्ही ही मूर्ती इथं राहण्यासाठी प्रयत्न करा आणि जनता तर ही मूर्ती कधीही जाऊ देणार नाही. आम्ही आज या ठिकाणी प्रेमानं सांगतोय, प्रेमानं तुमच्या कानात सांगतोय, उद्या कानाखाली जाळ काढून सुद्धा या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही मागं पुढे पाहणार नाही. एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि हे आमचं वैभव आमच्या या शहरातले आतापर्यंत जिजाऊ महासाहेबांच्या राजवाड्यामध्ये, लखुजीराव जाधवांच्या राजवाड्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, त्यांच्या तलवारी असतील, रणगाड्या असतील, तोफा असतील, पंचधातूच्या तोफा असतील, अनेक पुरातत्व विभागाच्या नावाखाली हे नागपूरला आणि अन्य कुठे कुठे घेऊन गेलेत, त्यांनी तिकडे विकले की काय असा आम्हाला संशय या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यामुळे सुज्ञ जनता, आमच्या सिंदखेड राजा परिसरातली, तालुक्यातली, संबंध जिल्ह्यातली सर्व धर्मीय, सर्व पक्षीय जनता या मूर्तीसाठी एकवटलेली आहे. हे कदापि कुठल्याही खात्याला तुम्ही पोलीस आणा, कुणी आणा, या ठिकाणी आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही. एवढं या प्रसंगी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महान्यूज करिता दयासिंग बावरे, बुलढाणा. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinobha Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.